आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या. आपल्याला माहितीये मी कुठल्या जिल्ह्यात येतो? अकोला नावाचा एक जिल्हा आहे. अकोल्यामध्ये गेले 35 वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती आणि अकोल्यामध्ये गेले 35 वर्ष जिल्हा परिषद ही बाळासाहेबांच्या हातामध्ये होती. आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला हे आपण समजून घ्या. आपण बघत असाल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या आणि अंगणवाड्या ह्या शाळा बंद पडतायत. आता तुम्ही मला सांगा, जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या, अंगणवाड्या बंद पडल्या, तर महिन्याला 25,000 30,000 रुपये फी भरून तुम्ही तुमच्या लेकरा खाजगी मध्ये, प्रायव्हेट मध्ये शिक्षणासाठी पाठवू शकणार आहात का? मी आपल्या सर्वांना सांगतो की अकोल्यामध्ये आम्ही एकही जिल्हा परिषदेची शाळा बंद नाही पडू दिली. एवढंच नाही तर अजून 135 शाळा या जिल्हा परिषदेच्या मार्फत गेल्या 5 वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चालू करायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि जे ग्रामीण भागातली पोरं वन खात्यासाठी, पोलीस भरतीसाठी, आर्मी आणि मिलिटरीसाठी ट्रेनिंग घेतात त्या